थालीपीठ बनवणार आहोत. तर ह्या वाटीने, ह्या बाउलने आपण 3 वाटी ज्वारी पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ, त्यानंतर आपण हिरवी मिरचीचा ठेचा वाटलेला, तीळ, हळद आणि चवीनुसार नमक, आणखी ओवा ॲड केलेला आहे. आपण याला आता सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणखीन आपण मेथीची सब्जी टाकतोय, वॉश करून याला कट केलेला आहे. यामध्ये ते सर्व मिक्स करून आपण पीठ मळून घेणार आहोत. यामध्ये हवं तर तुम्ही पालक ॲड करू शकता. हे पहा, छानसं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आपण आता कापड ओला करून त्याला सुका केलेला आहे. आता आपण हे असं याचा गोळा करून पिठाचा याला असे थापडून घेणार आहोत, थोडासा पाण्याचा हात लावून. तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये कांदाही ॲड करू शकता, बारीक कट करून. याला असं थापडून घेणार आहोत. हे आपलं आता मोठं साईज करून झालेलं आहे थापडून. हे असंच आपण कापड उचलून तव्यावरती टाकणार आहोत. तवा गरम झालेला आहे, त्याला आपण ऑइल ॲड केलं आहे. आता आपण टाकून घेऊया. हे आपण तव्यावर टाकून घेतलेलं आहे. कापड त्याला चिकटलेलं आहे, ते काढून घेण्यासाठी आपण थोडंसं पाणी वरतून ॲड करणार आहोत. आणि असा हवा कापड आपण काढून घेणार आहोत आणि परत पाण्यामध्ये डीप करून त्याला सुका करून आपण सेकंड बनवणार आहोत. हे पहा, आपलं वरतून असं थोडं ऑइल ॲड करणार आहोत आणि हे होल थ्रू आपण थोडं ऑइल सोडणार आहोत. त्यासाठी आपण होल केलेलं आहे. त्याला आपण परतून घेणार आहोत. फायनली आपलं मेथीचे थालीपीठ रेडी झालेले आहेत. त्याच्यासोबत मँगो चटणी ग्रीन आणि सलाड.